तर विद्यार्थी मित्र, आपण आज विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास STD या पेपरमध्ये वैज्ञानिक विचारांची मूलभूत संकल्पना हा भाग बघणार आहोत. तर ही वैज्ञानिक विचारांची जी मूलभूत संकल्पना किंवा वैज्ञानिक विचार हे कसे निर्माण होतात, समाजामध्ये हा जो विचार रूढ झाला, ह्या वैज्ञानिक विचारांची काही टप्पे आहेत. ज्या वेळेला या टप्प्यातून हे ज्ञान जातं किंवा हा विचार जातो, त्यावेळेला वैज्ञानिक विचाराची निर्मिती होते. त्यामध्ये वैज्ञानिक अध्ययन पद्धती काही मूलभूत संकल्पनावर आधारलेली असते. एक आहे विज्ञान वस्तुनिष्ठ असते, जे आहे जसं आहे तसं मांडणारं हे विज्ञान असतं. पृथ्वीची असणारी रचना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गृहतारे आणि ही गृहमाला ही जशी आहे तशी तिला मान्यता असते. हे व्यक्तीला काय वाटतं याला विज्ञानामध्ये जास्त महत्त्व दिलं जात नाही. वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिलं. विज्ञानामध्ये कल्पना, मनोरंजन आणि वैयक्तिक अशा गोष्टींना थारा नसतो. विज्ञान हे वास्तव परिस्थितीवर आधारलेलं असतं. आणि मग समाजातली ही जी वास्तव परिस्थिती आहे, त्यामध्ये जे अनुभव लोकांना येतात आणि हे अनुभव सगळ्याच लोकांचे सारखे असतात, या विचारावर हा वैज्ञानिक विचार अवलंबून असतो. किंवा वैज्ञानिक विचार हा वस्तुनिष्ठतेला मान्यता देतो. म्हणजे 2+2 हे 4 होईल नियमानुसार, हे वस्तुनिष्ठ आहे. पण 2+2 3 जर मी म्हणत असेल तर हे माझं व्यक्तिगत मत आहे, ते समाजाचं मत नाही आहे. त्याच्या पाठीमागे असणारा एक विशिष्ट नियम आहे. तो नियम हा समाजातल्या लोकांसाठी सारखाच असतो. म्हणून 2+2 हे 4च होतात, हे वस्तुनिष्ठता. पण त्याला मी 5 म्हणत असेल किंवा 3 म्हणत असेल तर ते माझं व्यक्तिगत मत आहे. ते समाजाचं मत नाही आहे किंवा ते विज्ञानाचं मत नाही आहे. म्हणून विज्ञानामध्ये या व्यक्तिगत मताला किंवा वैयक्तिक गोष्टींना फारशी किंमत नसते किंवा त्यामध्ये त्यांचा समावेश होत नाही. दुसरा जो भाग आपण बघितला तो विज्ञान हे अनुभवजन्य असते. जे विज्ञान हे अनुभवावर आधारलेले असते. जे आमचे ज्ञानेंद्रिय आहेत, या आमच्या ज्ञानेंद्रियांना जे अनुभव येतात वैज्ञानिक नियमांचे, तेच अनुभव या समाजातल्या किंवा विश्वातल्या सगळ्याच माणसांना येतात. जे मला जो अनुभव आला तोच तुम्हाला अनुभव येईल आणि सगळ्याच माणसांना तो अनुभव सारखाच येईल. तरच त्याला आपण वैज्ञानिक ज्ञान असं म्हणतो किंवा त्याला आपण विज्ञान असं म्हणतो. अन्यथा मला वेगळा अनुभव येतो आणि त्याच गोष्टीचा तुम्हाला जर वेगळा अनुभव येत असेल तर ते विज्ञान नाही आहे. उदाहरणार्थ मोबाईल, आणि या मोबाईलवर दुसऱ्या मोबाईलवरती फोन करून, कॉल करून आपण त्याच्याशी बोलू शकतो.
ते बोलणं माझं ज्या पद्धतीनं होतं तसंच तुम्हालाही बोलता येतं. तुम्हीही मोबाईलवरून बोलू शकता, मीही बोलू शकतो. आणि हा बोलण्याचा जो अनुभव आहे, हा अनुभव सगळ्यांना सारखा येतो. म्हणजे बोलता येतं. म्हणजे या मोबाईलचा येणारा जो अनुभव आहे, तो सगळ्यांना सारखा आहे. म्हणून हे विज्ञान आहे. प्रत्येकाला त्याचा अनुभव जो येतो, तो अनुभव हा सारख्या स्वरूपाचा आहे. किंवा या विज्ञानाचा एकच अनुभव हा सगळ्यांना येतो. म्हणून विज्ञान हे अनुभवजन्य आहे, अनुभवावर आधारित. उदाहरणार्थ, मीठ आहे. हे मीठ जर मी खाल्लं तर ते मलाही खारट लागणार आहे, आणि ते तुम्ही खाल्लं तर तुम्हालाही खारट लागणार. म्हणजे एकाला खारट लागत असेल आणि एकाला ते गोड लागत असेल तर ते विज्ञान नाही आहे. त्यामध्ये विज्ञानाला मान्यता नाही आहे. पण त्याचा अनुभव या पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांना सारखाच येतो. त्याला आपण विज्ञान असं म्हणतो. की मिठाच्या खारटपणाचा जो नियम आहे मिठामधला, तो नियम हा सगळ्यांसाठी सारखा आहे. साखरेतला गोडपणाचा नियम आहे, तो सगळ्यांसाठी सारखा आहे. आणि म्हणून विज्ञान हे अनुभवावर आधारलेलं असतं. आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या प्रकारचे विश्वातले अनुभव आपण घेतो, आणि या अनुभवावर आधारलेल्या या विचाराला आपण विज्ञान असं म्हणतो. पुढे विज्ञान हे वैश्विक असते. म्हणजे त्याच्यावर एका ठिकाणी वेगळा अनुभव येतो आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा अनुभव येतो असं नाही आहे. ते वैश्विक आहे. ही विश्वाची निर्मिती आहे. बघा, विज्ञानाची वैश्विकता ही विज्ञानाच्या ज्ञान निर्मिती प्रक्रियेमुळे प्राप्त झालेली असते. ही ज्ञानाच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे, निरीक्षण, प्रयोग, अनुमान आणि सैद्धांतिकरण किंवा संकल्पना, हे जे विज्ञानाच्या विकासाचे काही टप्पे आहेत, विज्ञानाच्या विचाराला विकसित करणारे जे टप्पे आहेत, या प्रक्रियेमुळे या वैज्ञानिक ज्ञानाला वैश्विकता प्राप्त झालेली असते किंवा वैश्विक रूप प्राप्त झालेलं असते. निरीक्षण, प्रयोग व निष्कर्ष या शास्त्रीय पद्धतीने निर्माण झालेलं वैज्ञानिक तथ्य हे जगातील प्रत्येक व्यक्तीला तपासता येते व अनुभवता येते. निरीक्षण, प्रयोग आणि निष्कर्ष याच्यावर आधारित निर्माण झालेलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तपासता येतं आणि त्याचा अनुभव घेता येतो. प्रत्येक व्यक्तीला त्याचा अनुभव घेतो. उदाहरणार्थ, वीज आहे. म्हणजे विजेचा बल्ब आपण घरामध्ये लावतो आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचे धन आणि ऋण आयन आहेत. आणि या धन आणि ऋण प्रवाहाच्या माध्यमातून या बल्बला किंवा ट्यूबला आपण प्रकाशित करण्याचं काम करतो. आणि त्याच्यामध्ये एक करंट, त्याचा अनुभव हा मला पण सारखाच येणार आहे आणि तुम्हाला पण सारखाच येणार आहे. कारण हे ज्ञान हे विज्ञानावर आधारित निर्माण झालेलं आहे किंवा हे वैज्ञानिक सत्य आहे. स्विच ऑन केला आणि त्या वायरला आपण त्या तारेला जर पकडलं तर मलाही त्याचा शॉक बसणार आहे आणि तुम्ही पकडलं तर तुम्हालाही बसणार. त्याचा अनुभव हा सारखाच येणार आहे. दोन्ही व्यक्तींना, जगातल्या कोणत्याही व्यक्तीला त्याचा अनुभव तोच येईल की त्याला तो शॉक बसेल. हे वैज्ञानिक ज्ञान आहे. अनुभव वेगळा येणार नाही आहे. जसं काही अंधश्रद्धा आहेत, यामध्ये व्यक्तींचा विचार हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे कुणाच्या अंगात देव येतो किंवा कुणाला देव दिसतो, हा प्रत्येकाच्या अंगात येत नाही, काहीच व्यक्तींच्या येतो. याचा अर्थ असा आहे की ते त्या व्यक्तीचं व्यक्तिनिष्ठ मत आहे, त्याचा अनुभव दुसऱ्याला सारखाच अनुभव आला असं नाही आहे. जसा मी विजेच्या शॉकचा अनुभव सांगितला, तसा या देव अंगात येण्याचा अनुभव हा सगळ्यांना सारखा येत नाही. तो काहीच विशिष्ट लोकांच्याच अंगामध्ये येतो असं म्हणतात.
पण तो दुसऱ्याला त्या प्रकारचा अनुभव येत नाही. म्हणून जे वैज्ञानिक ज्ञान आहे, हे वैज्ञानिक ज्ञान हे वैश्विक आहे. हे विश्वामध्ये कुठेही तुम्ही गेला तरी त्याचा अनुभव हा त्याच प्रकारचा आहे. हे समुद्राच्या पाण्याचा खारटपणा हा त्याचा असणारा जो गुणधर्म आहे, त्या पाण्याचा असणारा जो गुणधर्म आहे, त्या समुद्राचं पाणी आणून तुम्ही भारताच्या भूमीवर पिलं तरी ते खारट लागणार आहे, आणि ते अमेरिकेत जाऊन तेच पाणी जरी पिलं तरी ते खारट लागणार. त्याचा गुणधर्म ते सोडणार नाहीये. आणि मंदिरात जरी घेऊन गेलात आणि तुम्ही ते पाणी पिलात तरी तुम्हाला ते खारटच लागणार. याचा अर्थ असा आहे की त्या पाण्याचा असणारा जो गुणधर्म आहे, त्याचा जो अनुभव येणार आहे, त्याची जी चव असणार आहे ती एकच असणार. इथं पिलं म्हणून त्याची चव बदलेल आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पिलं म्हणून त्याची चव बदलेल असं नाही आहे. किंवा एका व्यक्तीनं पिलं तरी त्याला खारट आणि दुसऱ्या व्यक्तीनं पिलं तरी त्याला खारटच लागणार. म्हणून हे वैश्विक आहे, हे वैज्ञानिक सत्य. म्हणून सगळ्याच माणसांना याचा सारखा अनुभव येतो. हे वैज्ञानिक बघा, वैज्ञानिक पद्धतीने अस्तित्वात आलेले नियम, सिद्धांत, प्रतिमाने यांच्यामध्ये गणित भाषा असते जी वस्तुनिष्ठ असते. यांच्यामध्ये गणिती स्वरूपाची अशी भाषा असते आणि ती वस्तुनिष्ठ असते. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने मिळवलेले ज्ञान हे विश्वासार्ह असतं, त्याच्यावर विश्वास ठेवण्याजोगं असतं व ते जागतिक स्तरावर स्वीकारले जाते. आणि ते ज्ञान जागतिक स्तरावर स्वीकारलं जातं. विज्ञानावर कोणाचीही मक्तेदारी असत नाही, ती ह्या विश्वाची निर्मिती आहे. त्याचा शोध फक्त माणसाने लावला, पण ह्या वैज्ञानिक ज्ञानावर कोणाची मक्तेदारी नाही आहे. विज्ञान हे सार्वजनिक किंवा वैश्विक असतं. ते सार्वजनिक आहे, ते सर्वांचं. उदाहरणार्थ, गॅलिलिओनी जो टेलिस्कोप तयार केला किंवा त्या दुर्बिणीची निर्मिती केली, त्या दुर्बिणीतून गॅलिलिओनी जो चंद्र बघितला किंवा जी ग्रहमाला बघितली, त्यांना ज्या पद्धतीने ही ग्रहमाला दिसली त्याच पद्धतीने इतरांनाही दिसेल. असं नाही की गॅलिलिओला काहीतरी वेगळं दिसायला लागलंय त्या दुर्बिणीतनं, त्यांनी निर्माण केली आहे म्हणून, आणि त्यांनी निर्माण केलेली दुर्बीण आपण वापरतोय म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं दिसायला लागले, असा अनुभव नाहीये. त्या टेलिस्कोपमधून किंवा त्या दुर्बिणीमधून जी विश्वाची रचना दिसणार आहे ती गॅलिलिओना जशी दिसणार आहे तशीच इतरांना दिसणार आहे, किंवा त्यांना जशी दिसली तशीच ती इतरांना पण दिसते. म्हणून ही सार्वजनिक आहे, ही वैश्विक आहे, त्याच्यावर कोणाची मक्तेदारी नाही आहे. ज्याने विज्ञानामध्ये, बघा, या गॅलिलिओने जो टेलिस्कोप विकसित केला, ज्याने विज्ञानामध्ये क्रांती घडवून आणली, त्यांचे अवकाशशास्त्र व भौतिकशास्त्रातील योगदान हे अतिशय महत्वाचं मानलं. कारण या दुर्बिणीतून त्यांनी आकाश गंगेची पाहणी केली, त्याचं निरीक्षण केलं. त्यांनी लावलेला हा दूरदर्शी म्हणजे टेलिस्कोप ज्याला आपण म्हणतो, तो जो शोध आहे हा संपूर्ण जगाला दिलेली एक देणगी मानली जाते. गॅलिलिओ यांचे हे वैज्ञानिक तत्व त्यांच्यापुरते किंवा युरोपपुरते मर्यादित नसून सर्व जगामध्ये ते स्वीकारले गेले. सर्व जगानं त्याचा स्वीकार केला, सर्व जगातल्या माणसांना त्याचा सारखा अनुभव आला. म्हणूनच वैश्विकता ही विज्ञानातील एक मूलभूत किंवा महत्वाची अशी संकल्पना मानली जाते. बघा, विज्ञान हे नैसर्गिक नियमांवर आधारलेलं असतं. कारण वैज्ञानिक नियम हे नैसर्गिक नियमांवर आधारलेले असतात. कारण या विश्वाच्या निर्मिती बरोबरच हे नियम पृथ्वीवर तयार झालेले आहेत किंवा या विश्वामध्ये तयार झालेले आहेत. ज्या वेळेला या विश्वाची निर्मिती झाली त्याच वेळेला हे नियम तयार झाले.
आणि ते सातत्यानं कार्यरत आहे. फक्त या नियमांना आम्ही शोधण्याचं काम केलं. त्यातले काहीच नियम आम्ही शोधले. जे या विश्वामध्ये जे वैज्ञानिक नियम निर्माण झाले, ते सगळेच नियम आम्ही शोधलेले नाही आहेत. सातत्यानं आम्ही त्याचा शोध घेतो. म्हणूनच तर विज्ञान विकसित होत जातं. उदाहरणार्थ त्यातले काही नियम आम्ही शोधले. जसं कोपर्निकसचा सूर्यमध्य सिद्धांत, तो नियम कोपर्निकस यांनी शोधला की सूर्य हा मधोमध्य आहे आणि हे संपूर्ण जी ग्रहमाला आहे ती सूर्याच्या भोवती फिरते. म्हणजे आईन्स्टाईन यांनी या अणूंमधल्या शक्तीवर, जे अतिशय सूक्ष्म असणारे जे अणुकण आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे आणि या ऊर्जेवर आधारित मानवी कल्याणासाठी अणुऊर्जेची निर्मिती झाली आणि त्याच्यापासून वीज निर्माण झाली आणि ही वीज आम्ही मानवी कल्याणासाठी वापरतो. या अणूंमधला असणारी जी शक्ती आहे, तो असणारा जो नियम आहे, तो विश्वाच्या निर्मितीपासूनच तयार झालेला आहे. आईन्स्टाईन नंतर तो तयार झाला नाही. आईन्स्टाईननं तो शोधला. आईन्स्टाईननं त्याला जगासमोर आणलं. आईन्स्टाईननी त्याचे निरीक्षण केलं, त्याच्यावर काही प्रयोग केले आणि मग सैद्धांतिकरण केलं. मग तो विचार पुढे विकसित केला आणि त्याचा अनुभव हा जगातल्या सगळ्याच माणसांना सारखाच आहे. तर हे वैज्ञानिक नियम जे आहेत हे नैसर्गिक नियमांवर आधारित आहेत. बघा, विज्ञानाच्या अध्ययनामध्ये न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, म्हणजे पृथ्वीकडे जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम न्यूटन यांनी शोधून काढला. पण न्यूटन यांच्या जन्माच्या पूर्वीही पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती होती, पण ती आम्हाला माहित नव्हती. तिला आम्ही जाणलं नव्हतं. तो नियम आम्ही ओळखला नव्हता. त्याच्यावर न्यूटननी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करून घेते. तत्पूर्वीही आम्ही या पृथ्वीवर राहत होतो, म्हणजे माणूस होता आणि सजीव सृष्टी या पृथ्वीवर होती न्यूटनच्या पूर्वी. पण एखादी वस्तू पृथ्वीपासून दूर फेकली असता ती पृथ्वीकडेच परत का येते, हे आम्हाला शास्त्रीय पद्धतीने सांगता आलेलं नव्हतं. ते सांगितलं गेलं काही तत्ववेत्यांनी, काही फिलॉसॉफर्सनी ते सांगितलं की पृथ्वीवरची एखादी वस्तू जर आपण पृथ्वीपासून दूर फेकली तर ती पृथ्वीकडे परत का येते, तर त्या वस्तूला पृथ्वीविषयी प्रेम आहे म्हणून ती परत येते. असे काही फिलॉसॉफर्सनी त्याच्या व्याख्या केलेल्या होत्या. पण न्यूटननी सांगितलं की ही प्रेम वगैरे काही नाही आहे. पृथ्वीकडे अशी असणारी अशी एक शक्ती आहे, ती शक्ती या वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याचं काम करते. जेवढी ऊर्जा तुम्ही या वस्तूला पृथ्वीपासून दूर ढकलण्यामध्ये लावली आहे, ती ऊर्जा संपल्यानंतर आपोआप पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेते. जे एखादा दगड जर आपण पृथ्वीवर उभा राहून हा दगड जर आपण उंच फेकला आकाशामध्ये, तर जेवढी शक्ती आपण लावू तेवढा तो दगड उंच जाईल आणि ती शक्ती संपली की पृथ्वी परत त्या दगडाला आपल्याकडे खेचून घेईल, या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नियम. म्हणजे विज्ञानाच्या अध्ययनामध्ये न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, केप्लरचा गृहीय गतींचा नियम, रुडॉल्फ सेल्सियस व विल्यम केविन यांचा उष्मा गतिकी नियम, विशेष प्रसिद्धी पावलेले नैसर्गिक नियम आहे. हे नियम या माणसाने शोधून काढले, पण हे नियम या विश्वाच्या निर्मितीबरोबरच विश्वामध्ये निर्माण झालेले आहे. अशाच प्रकारे निसर्गामध्ये अनेक नियम अस्तित्वात आहेत, ज्या नियमानुसार निसर्गाचे चक्र अव्याहतपणे सुरू आहे. हे निसर्गाचं जे कालचक्र आहे ते अव्याहतपणे सुरू आहे.
आपण काही गोष्टी विसरतो. आपण काही गोष्टी वेळेवर करत नाही. पण हे निसर्गाचं जे कालचक्र आहे, हे कालचक्र जे या नैसर्गिक नियमांवर आधारित आहे, जे विज्ञानावर आधारित आहे, हे कालचक्र काही सेकंदाचाही विलंब होऊ देत नाही. वर्षानुवर्ष, अब्जावधी वर्ष झालं हे कालचक्र अव्याहतपणे चालतं. त्याच्यामध्ये बदल नाही आहे. मग या पृथ्वीवरची दिवस आणि रात्र असो, त्याच्यात जर बदल झाला असता आणि एखाद दिवशी ठरवलं असतं पृथ्वीनं की आज आपण स्थिरच राहायचं, फिरायचं नाही, तर ही दिवस आणि रात्रीची प्रक्रिया थांबली असते. पण तसं नाहीये. ही पृथ्वी निसर्गातल्या नियमांवर आधारित ती फिरते या विश्वमालेमध्ये. ती अव्याहतपणे सुरू आहे, थांबलेली नाहीये. म्हणून यामध्ये बदल करता येत नाही. हे नैसर्गिक नियमांवर आधारित आहे. तुम्हा आम्हाला याचे काही बदल नाही करता येत. हे नैसर्गिक नियम विज्ञानाच्या शोधकांनी पूर्णतः स्वीकारलेले असतात. आणि मग ज्यांनी या वैज्ञानिक विचारांची निर्मिती करतात, जे वैज्ञानिक आहेत, ज्याला आपण सायंटिस्ट असं म्हणतो, या लोकांनी हे नियम स्वीकारलेले असतात. म्हणूनच विज्ञान निसर्ग नियमांना मानते व वैज्ञानिक ज्ञान हे नैसर्गिक नियमांवर आधारलेले असते. जे विज्ञान हे निसर्ग नियमांना मानतं. निसर्गामध्ये जे नियम निर्माण झाले, या नियमांना या निसर्गामध्ये मान्यता आहे. या नैसर्गिक नियमांवर आधारलेले हे वैज्ञानिक विचार असतात. नैसर्गिक नियम हे निसर्गातील विविध शक्तींमुळे निर्माण झालेले असतात. आता जे नैसर्गिक नियम आहे ते निसर्गातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती या विश्वामध्ये कार्यरत असतात आणि या शक्तींमुळे हे नियम निर्माण झालेले असतात. ती या विश्वाच्या निर्मितीबरोबर ते निर्माण झालं. या नैसर्गिक शक्तीच्या शास्त्रीय अभ्यासातून वैज्ञानिक अध्ययन पद्धतीचे नैसर्गिक नियम तयार झालेले असतात. हे नैसर्गिक नियम वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या प्रयोगातून तपासता किंवा पडताळता येतात. आता हे नैसर्गिक नियम जे आहेत, हे नैसर्गिक नियम वैज्ञानिक पद्धतीने आपण जो अभ्यास केलाय त्या अभ्यासाच्या माध्यमातून पडताळता येतात किंवा त्यांची तपासणी करता येते, त्यांचा अनुभव घेता येतो. नैसर्गिक नियम हे नैसर्गिक भूदृश्याचे लघुत्तम रूप असते. उदाहरणार्थ, जोहान्स केपलर हा जर्मन खगोलशास्त्रज्ञ त्यांच्या ग्रहांच्या गतिविषयक नियमांसाठी ओळखला जातो. ही ग्रहांची गती किती आहे, ती किती वेगानं फिरतात. सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी असून पृथ्वीसह इतर सर्व ग्रह तारे सूर्याभोवती एका विशिष्ट गतीने फिरतात असं. केपलर सांगतात की सूर्य हा विश्वाच्या मधोमध आणि हे सर्व ग्रहतारे पृथ्वीसह एका विशिष्ट गतीनं हे सूर्याभोवती फिरतात. यांच्या निर्मितीपासूनच त्यांची जी गती ठरलेली आहे त्या गतीनंच ही सर्व ग्रहतारे सूर्याभोवती फिरतात. विशिष्ट दिशेनं फिरतात व विशिष्ट मार्गानेच फिरतात. म्हणजे त्यांचा मार्ग ठरलेला आहे, त्याच मार्गाने हे ग्रहतारे फिरतात. जर त्यांनी मार्ग बदलला तर हे सर्व ग्रहतारे एकमेकावर आदळतील आणि या विश्वामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या घटना घडतील, ज्या या पृथ्वीला किंवा विश्वातील अनेक ग्रहांना विनाशाकडे घेऊन जाणारे असतात. म्हणून त्यांचा मार्ग ठरलेला आहे, त्या मार्गानेच ते चालतात. हे नैसर्गिक सत्य असून, हे नैसर्गिक सत्य अभ्यासून त्याने ग्रहांच्या गती व स्थितीविषयक नियम सांगितले. जी ग्रहांची असणारी स्थिती आणि त्या ग्रहांची असणारी गती याविषयीचे नियम या अभ्यासकांनी सांगितलेले आहे. बघा, पुढे विज्ञान हे कार्यकारण संबंध मानते. म्हणजे प्रत्येक घटना
ही काहीतरी कारणाशिवाय घडलेली नाही आहे, त्याला मात्र विज्ञानाची मान्यता. या पृथ्वीवर जे काही घडतं त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. आणि हे कारण जाणून घेण्याचं काम हे सातत्यानं विज्ञानाचे अभ्यासक करत असतात. की कुठलीही घटना घडो त्याला काहीतरी कारण आहे. आता पृथ्वीच्या भूगर्भामध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या हालचाली घडतात आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असणारा लावारस हा ज्या वेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागाला आतनं धक्का देतो त्यावेळेला पृथ्वीवर भूकंप येतो. आता भूकंप का आला? ते या पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे पृथ्वीवर भूकंप येतो, हे त्याचं कारण आहे. या कार्यकारण संबंधांना जाणण्याचं काम विज्ञान करतं. पाऊस पडलाय, पाऊस का पडला? त्याला काहीतरी कारण आहे म्हणून पाऊस पडला. प्रत्येक घटना की आकाशामध्ये वीज कडाडली, वीज चमकली, तिचा आवाज आला. वीज का चमकते त्यालाही कारण आहे. ती कार्यकारण संबंधांना विज्ञानामध्ये मान्यता आहे. उदाहरणार्थ वीज चमकते आणि कालांतराने आपला आवाज येतो. मग आवाज वेळाने येतो आणि प्रकाश हा लवकर दिसतो. यामधला जो कार्यकारण संबंध आहे त्यामध्ये वैज्ञानिकांनी जे निरीक्षण केलं, जे प्रयोग केले, जे सैद्धांतिकरण केलं, त्यामध्ये वैज्ञानिक असं म्हणतात की ध्वनीच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग हा अधिक आहे. म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग अधिक असल्यामुळे वीज चमकलेली आम्हाला दिसते आणि त्यानंतर काही वेळानं तो कडाडलेला आवाज आमच्या कानी पडतो. या दोन्हीमधलं अंतर आहे. या अंतरामुळे ध्वनीचा आवाज आणि जे वीज चमकते हा जो दिसणारा भाग आहे, विजेचा प्रकाश हा आमच्यापर्यंत लवकर पोहोचतो, पण तो आवाज आमच्यापर्यंत लवकर पोहोचू शकत नाही. या कार्यकारण संबंधांना विज्ञानामध्ये मान्यता असते. बघा, पहाटे होणारा गजर ऐकून आपण उठतो, गजर झालाच नाही तर आपण जास्त वेळ झोपून राहतो. यामध्ये घड्याळ वेळेत गजर करून कारण निर्माण करते व त्याचा परिणाम कार्य म्हणून आपण वेळेत उठतो. अशा प्रकारे निसर्गातील प्रत्येक घटना घडत असते. या प्रत्येक घटनेमध्ये कार्य आणि कारण असतं. कारणाशिवाय या विश्वामध्ये एकही घटना घडत नाही, काहीही घडत नाही. जे घडलंय त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि त्या कारणामुळे ही घटना या विश्वामध्ये किंवा या पृथ्वीवर घडलेली असते. यांच्याशिवाय कोणतीही घटना, कार्यकारणाशिवाय कोणतीही घटना घडू शकत नाही. कार्यकारण संबंध विज्ञानाचा कणा मानला जातो, कारण कार्यकारण संबंधांना जाणणं हाच खरं विज्ञान आहे. वैज्ञानिक संशोधनातील गृहीतकापासून प्रयोग व निष्कर्षापर्यंत सर्व याच कार्यकारण संबंधांवर आधारलेले असतात. उदाहरणार्थ, एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती आज चांगली आहे, दैनंदिन कार्य सगळे पूर्ण करते आणि उद्या ही व्यक्ती अचानक आजारी पडते. आज चांगली असणारी व्यक्ती आज आपल्या दैनंदिन पूर्ण जे व्यवहार आहेत ती व्यक्तीनं पूर्ण केलेले असतात आणि उद्या मात्र ती व्यक्ती अचानक आजारी पडते. म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड होतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे, त्याशिवाय ती व्यक्ती आजारी पडलेली नाही. आणि मग या कारणांचा शोध घेऊन डॉक्टर्स आपल्याला वेगवेगळे औषधी देतात आणि त्यातनं आपल्याला बरं करतात. त्यावर आधारित आहे. आपण आजारी पडणं हेही काहीतरी कारणावर आधारित आहे.
एखाद्या घटनेमागील कार्यकारण संबंध सांगणे हे विज्ञानाचं मुख्य कार्य आहे, हे प्रमुख कार्य आहे. तर या काही घटकांच्या आधारे आपल्याला वैज्ञानिक विचाराची मूलभूत संकल्पना स्पष्ट करता येते. त्यामध्ये विज्ञान हे वस्तुनिष्ठ असते, विज्ञान हे अनुभवजन्य असते, विज्ञान वैश्विक असते, विज्ञान नैसर्गिक नियमांवर आधारलेले असते आणि विज्ञान कार्यकारण संबंध मांडते. या 5 घटकांच्या आधारे आपण वैज्ञानिक विचाराची मूलभूत संकल्पना या ठिकाणी बघितलेली. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू सो मच.